जरांगे पाटलांनी आंदोलनाची हाक देतात, वेगवेगळे राजकीय नेते भेटायला येतात, त्यातून मार्ग काढला जाईल असं सांगितलं जातं, परंतु तुमच्या आंदोलनाची अशी दखल अद्याप कोणी घेतली नाहीये. काय नाही? हे बघा, मराठा समाज हा राज्यकर्ती जमात आहे, शासनकर्ती जमात आहे. मनोज जरांगे पाटलांची भाषा ही जात वर्चस्वाची आहे, महाराष्ट्रामधलं मराठा समाजाचं वर्चस्व सिद्ध करणारी आहे. दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा एकही नेता, अपवाद फक्त बाळासाहेब ठाकरेंचा सोडला, तर महाराष्ट्राच्या जनमानसाला साथ घालणारा एकही नेता महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही. हे ओबीसींचं दुर्दैव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व, फुले शाहू आंबेडकरांचं पुढे घेऊन जाणारा एकही पुरोगामी नेता, वास्तव आणि परखडपणे भूमिका मांडणारा नेता महाराष्ट्रात जन्माला आला नाही. हे आमचं दुर्दैव. अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी विजयंती आणि ओबीसी मध्ये जी एकजुटीची भावना या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली होती, तेवढा वकूफ असणारा, जनसामान्यांच्या मनावरती पकड असणारा नेता महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही. हे दुर्दैव. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अंत होऊन आज 10-12 वर्षाचा कालावधी होऊन गेला, पण इथल्या पुढाऱ्यांना आजही राजकारणासाठी गोपीनाथराव मुंडेंचं नाव घ्यावं लागतं, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरती बोलावं लागतं. पण त्याच पृथ्वीराज बाबा चव्हाणांना, त्याच राजू शेट्टींना, त्याच महादेवरावजी जानकरांना, त्याच संजयजी राऊतांना, अरे स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन ओबीसींना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलंय. राजू शेट्टी बोललं पाहिजे, तुम्ही महादेवजी जानकर तुम्ही बोललं पाहिजे, संजयजी राऊत, तुमच्या पेनला कधी कधी एवढं टोक येतं. तुम्हाला मान्य आहे ओबीसीच्या आरक्षण आज संपलेलं आहे? हे मान्य आहे का नाही मान्य? सांगा एकदा, सामनामधून लिहा अग्रलेख एकदा. मुख्यमंत्री महोदय, ओबीसीचा डीएनए खरंच भाजपचा ओबीसी डीएनए आहे का नाही ते तुम्ही एकदा आम्हाला सांगा. एकदा होऊन जाऊ द्या. काय काय तुमचं म्हणणं आहे? ओबीसीचं, आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय, तुम्ही सांगा आम्हाला कसं संपलं नाही ते.